वरुड ते पांडुर्णा रोडवर भीषण अपघात, एका तरुणाचा जागीच मृत्यू. तालुक्यातील सिमेंट रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे आणखी एक बळी. दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. पुसला टोल नाक्यावर गुन्हा दाखल करण्याचा पुसला गावकऱ्यांनी दिला इशारा. रस्त्याला भेगा पडल्या आहे, रस्त्यावरून दररोज अपघात होते, कितीतरी लोकांचे जीव चालले. तर त्याच्याही तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे ना टोलवाल्यानं, नॅशनल हायवे अथॉरिटीनं. तर मी उद्या तेच म्हणणार आहे, आमचं तर असं मत जर आज आता उद्या आमची मिटिंग जर झाली तर आम्ही प्रेतही नेणार नाही जोपर्यंत ते नॅशनल हायवे अथॉरिटीचे लोक येणार नाही. याच्या जीव जाण्याला सर्वस्वी नॅशनल हायवे अथॉरिटी जबाबदार आहे. त्याच्यामुळं मी तर असं मागणी करणार आहे, उद्या पोलीस स्टेशनला FIR दाखल करणार आहे की ह्या मनुष्यवधाचा गुन्हा या नॅशनल हायवे अथॉरिटीवर दाखल करा. मागील 2 वर्षांपासून वरुड ते पांडुर्णा, वरुड ते मोर्शी, वरुड ते काटोल या मार्गावरील सिमेंट रोडवर मधोमध मोठ्या भेगा पडल्या असून यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत व यात अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. काल दिनांक 24 एप्रिलला रात्री 9 ते 10 वाजताच्या दरम्यान वरुड ते पांडुर्णा रोडवर असणाऱ्या टोल नाक्यावर पुसला येथील युवकाचा रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे अपघात झाला व त्याचा या अपघातात मृत्यू झालाय. दरम्यान असे अपघात रोजच या मार्गावर घडत असून आता मात्र पुसला गावातील नागरिक आक्रमक झाले असून जोपर्यंत संबंधित अधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह घरी नेणार नसल्याची प्रतिक्रिया विजय सिरराव यांनी दिली आहे. पाहूया काय म्हणाले. काय माहिती आहे, कसा हा अपघात घडला आणि कशामुळं? ही सर्वस्वी आजचा जो अपघात झाला तर हा सर्वस्वी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या चुकीमुळे झालेला आमच्या गावच्या पोराचा प्राण गेलेला आहे. आणि हा एकच जीव नाही, कालसुद्धा आता हे आमचे तरुण पोरं तिथे उपस्थित आहे. यांनी त्याच ठिकाणी त्या टोलवर त्या रस्त्याला जो भेगा पडल्या आहे, खड्ड्या आहे, त्याच्यामुळं गाडीचा बॅलन्स जाते आणि बॅलन्स गेल्याबरोबर सिमेंट रोडवर पडल्याबरोबर त्याच्या ब्रेन हॅमरेज झाला आणि त्याच्यामुळे जीव गेला. याच्या जीव जाण्याला सर्वस्वी नॅशनल हायवे अथॉरिटी जबाबदार आहे. त्याच्यामुळं मी तर असं मागणी करणार आहे, उद्या पोलीस स्टेशनला FIR दाखल करणार आहे की ह्या मनुष्यवधाचा गुन्हा या नॅशनल हायवे अथॉरिटीवर दाखल करा. कारण दररोज कितीतरी लोकांचे प्राण ह्या रस्ता जो चुकीच्या पद्धतीनं जे रस्त्याचं मेंटेनन्स आहे, कुठल्याही प्रकारचं झिरो मेंटेनन्स आहे. वरुडपासून तर वर्धा हायवेपर्यंत अतिशय खराब रस्ता झालेला आहे. अनेकदा वारंवार तक्रारी करूनसुद्धा नॅशनल हायवे अथॉरिटीला जाग येत नाही. त्याच्यामुळं दररोज एक अपघात होते, दररोज एक जीव चालला. तर शेवटी या शासनाला जाग कधी येणार आहे? आता ह्या पोरगा सांगून राहिला का काल पांडुर्ण्याचा एका पेशंटचा म्हणजे एका पोराचा अपघात त्याच ठिकाणी झाला. त्या ठिकाणी नॅशनल टोलवाल्याची ॲम्ब्युलन्स उभी आहे पण त्याच्यावर ड्रायव्हर नसते. म्हणजे जीव जायपर्यंत गेल्यानंतर ड्रायव्हर येते. त्याचप्रमाणे यांनी ह्या पोरगा सांगून राहिला की त्यांनी सांगितलं की एका बाजूचं आम्हाला भाडं पाहिजे. हे कोणत्या नियमात आहे? याचे जाब मी उद्या पोलीस स्टेशनला जाऊन सगळे त्याची लेखी तक्रार टोल आणि नॅशनल हायवे अथॉरिटीची करणार आहे. कारण ह्या पोराईनं जे सांगितलं की काल त्याच ठिकाणी टोलवर जो अपघात झाला त्या अपघातामध्ये जो पेशंट होता त्या टोलच्या ॲम्ब्युलन्सच्या त्याने एकाकडचं भाडं मागितलं, म्हणजे एका साईडचं भाडं द्या. तर हे नियमात आहे का? आता मी नॅशनल हायवेच्या एक्झिक्युटिव्हला फोन लावला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्या परिवाराला नुकसान भरपाई जे काही कारण लहान मुलं आहे, तरुण पोरगा होता आमचा, या रस्त्याच्या चुकीमुळं याचा जीव गेला. असे दररोज कितीतरी जीव चालले. याच्यामुळं आता काहीतरी ठोस भूमिका आम्हाला घ्यावी लागेल गाववाल्यांना आणि नॅशनल हायवे अथॉरिटीच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी माझी मागणी मी उद्या पोलीस स्टेशनला लेखी तक्रार करणार आहे. बरं, आपण वरुडपासून मोर्शी गेलो तर निंबीचा टोल पडतो, इकडे पांडुर्णाला जात असताना पंढरीच्या जवळपास तो टोल पडतो. दोन्ही बाजूनं टोल भरावा लागत असतानाही त्या प्रकारच्या सुविधा आपल्याला मिळत आहे काय? सुविधा तर सोडा, पण तुम्ही टोल घेत असताना त्या दर्जाचा तुम्हाला रस्ता द्यावा लागेल ना. रस्ताच त्या दर्जाचा नाही, कामच पूर्ण झालेलं नाही, तुम्ही टोल घेऊन राहिले. हरकत नाही ना, टोल घ्या. दुसरी गोष्ट, आम्ही स्थानिक मौजा पुसल्यामध्ये टोल आहे. मौजा पुसल्यामध्येच टोल आहे. आमची शेती तिकडे आहे, समजा टोलच्या बाजूनं अनेक शेतकऱ्याची, त्याला टोल मागला जाते, त्यांनाही टोल भरावा लागते.
म्हणजे पुसल्याच्या मौजामध्ये तुम्ही टोल करा आणि त्यांनाच जर तुम्ही 300-400 रुपये जर कोणाला मशीन न्यायची असेल, ट्रॅक्टर न्यायचं असेल, गाडी न्यायची असेल, कारनं जर शेतकरी आपल्या शेतात जात असेल तर त्यालाही टोल, हा भूदंड आहे ना आमच्यावर, गाववाल्यावर. आम्ही याच्या संदर्भात मागणी केली आहे, परंतु शासन कुठल्याही प्रकारचा दाद देत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही उद्या पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी हे सगळं याच्याकरता एक जनहित याचिका दाखल करणार आहे की हे पुसल्यावाल्यावर टोल कशाला पाहिजे. मग रस्ता द्या ना तुम्ही. रस्त्याला भेगा पडल्या आहे, रस्त्यावरून दररोज अपघात होते, कितीतरी लोकांचे जीव चालले, तर त्याच्याही तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे ना टोलवाल्यानं, नॅशनल हायवे अथॉरिटीनं. आज दिनांक 24/5/26 सायंकाळी 8 वाजता 8 अंदाजे सुमारे 8 वाजताच्या सुमारास कुसला टोल नाक्याजवळ अपघात प्रवीण बाबूरावजी विरखडे ह्या जो अपघात घडलेला आहे ह्या टोलच्या लापरवाहीमुळे घडलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. तिथे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर पण उपलब्ध नसते. अपघात कसा झाला नेमका? अपघात कसा झाला हे तो पडला होता, तो क्रॅक आहे तिथं, रोडच्या क्रॅकमुळे गाडी स्लिप झाली. त्याची गाडी स्लिप होऊन याचं बॅलन्स गेल्यामुळे या रोडवर आदळला. बरं, टोल नाक्यावरती रुग्णवाहिका उपलब्ध असून तिथं ड्रायव्हर उपलब्ध नाही राहत आणि ते एक साईडचे पैसे पण मागतात. अच्छा, बरं, आपला काय आरोप आहे आता? आमच्या हे टोलच्या लापरवाहीमुळे टोलले क्रॅक भेगा पडल्यामुळे अपघात झाला असा 100% आमचा आरोप आहे. झाला आहे. हा सर्वस्वी टोल नाक्याच्या म्हणजे त्याची देखभाल दुरुस्ती आहे, शासन निर्णयानुसार प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हा देखभाल दुरुस्तीसाठी दिला जात असते. आणि MP पासून बॉर्डर जेव्हा सुरू होते तर नितीन गडकरी साहेब काय म्हणतात, 60 किलोमीटरचे अंतर टोल, ते अंतर किती येते? 11 किलोमीटर फक्त. हा टोल निंबीचा ठीक आहे, पण तुम्ही इथं पुसल्याचा टोल ज्यावेळेस इथं म्हणजे तुम्ही उभा केला, बरं पूर्ण रस्त्याला भेगा पडल्या आहे. त्यानंतर तुमचा पूर्ण रस्ता 3 वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट असते. याचा तो डांबर रोड जो आहे यांनी जंगली फॉरेस्टच्या हिशोबानं केला आहे. तिथे एवढे तुमची हितीत भरायचे गड्डे आहे आणि तुम्ही दुरुस्ती म्हणता आणि हा काहीच नाही होत. आणि हे सर्व जबाबदारी डिपार्टमेंटची आहे आणि डिपार्टमेंटच्यामुळं हा अपघाती मृत्यू झाला. याच्या अगोदर बी एक बाई पडली, काल हा एक मुलगा पडला, म्हणजे रोज तिथं अपघात होऊन राहिले. आणि नेमके अपघात तिथंच कसे होतात? कारण कसं आहे, तुम्ही जे रपटे लावले, जे तुम्ही डिवायडर लावले, या सगळ्या गोष्टीचा कसा आहे याची पूर्ण सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि अधिकाऱ्यांनी उद्या येऊन इथं हजर राहून त्याचा पूर्णशी निर्णय लावल्याशिवाय आम्ही इथून पेच नेणार नाही. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.